नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पनीरची रेसिपी बघणार आहोत। हे मी घरी बनवलेलं पनीर आहे बघा, वाटत सुद्धा नाही, घरी बनवलेलं पनीर आहे, एकदम छान होतं हे पनीरची। आपण मी आता मटार पनीरची भाजी बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे। घरगुती काळं तिखट घेतलं आहे, हा पनीर मसाला घेतला आहे, हे मीठ घेतलं आहे, किंचितची हळद घेतली आणि ही कोथिंबीर, टोमॅटो, 4-5 काजू घेतले, आलं लसूण घेतलं आहे आणि कच्चं, हे आपल्याला कच्चंच आता हे वाटून घेऊन ह्याची पेस्ट बनवायची आहे। आणि हे गरम पाण्यात मी ओले मटार एक 5 मिनिट ठेवलेले आहेत, एकदम असे मऊ होण्यासाठी। बघा एकदम असे मऊ होतात। आणि आता हे काय करायचं, हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, हे सगळं ओलं साहित्य आहे ना, हे कच्चंच घ्यायचं आहे आणि तेलामध्ये 5 मिनिट जास्त वेळ परतून घ्यायचं, म्हणजे भाजी छान होते आपली हॉटेल स्टाईल। ही बघा मी पाणी न घालता याची ही अशी कच्चं वाटण होतं ते पेस्ट बनवून घेतलेली आहे। मी आता कढईमध्ये तेलही तापायला ठेवले आहे। जर तुम्हाला पनीर तळून घ्यायचं असेल तरीही तुम्ही घेऊ शकता, पण मला असंच आवडतं म्हणून मी भाजी पूर्ण शिजत आली की मग त्याच्यामध्ये हे मी पनीर घालते, म्हणजे हे घरी बनवलेलं आहे त्याच्यामुळं कसं हे तेलामध्ये म्हणजे हे होऊ नये ना, म्हणून मी असंच ठेवते, कडक होऊ नये। आता तेल तापायला ठेवले मी कुठलाही कच्चा मसाला वगैरे कुठलंही वाटण तामझाम न करता साध्या सोप्या पद्धतीने मटार पनीरची भाजी बनवणार आहे। सुरुवातीला मी आता मोहरी घातली, थोडेसे जिरे घालायचे, थोडंसं घालायचं, जास्तीचं नाही घालायचं। मोहरी छान तडतडली की ह्याच्यामध्ये आपण आता वाटण घालून घेत आहे। तेल थोडंसं जास्ती घालायचं म्हणजे वाटण घालायचं आणि वाटण हे 10 मिनिट तरी परतलंच पाहिजे, कारण आपण हे सगळं कच्चं वापरतो, उग्र वास यायला नको म्हणून, आल्याचा लसणाचा, म्हणून हे मंद गॅसवर 10 मिनिट तरी चांगलं परतून घ्यायचं। हे बघा आपला आता मसाला छान मी तेल सुटेपर्यंत हे परतून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय घालते मी, हे मसाले घेतलेले घालते मी। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, ते पण छान असं परतून घ्यायचं। बघू शकता तुम्ही ह्याला किती मस्त तेल आलेलं आहे, म्हणजे आपला मसाला झाला आहे बघा। त्यामुळे हे मटार घातले मी, थोडेसे गरम पाण्यात मुद्दाम घातले होते ते मऊ होण्यासाठी बघा। हे मटार सीझन आहे तोपर्यंत मटारच्या रेसिपी तुम्ही भरपूर, आणि ह्या दिवसामध्ये मटार खाल्लेले पौष्टिकही असतात शरीराला। तर हे बघा आता हे अशा प्रकारे आपलं झालेलं आहे। तर आता काय करायचे, हे मी मिक्सरचं भांडं विसरून पाणी घेतलं होतं, ते थोडंसे 3 चमचे पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि हा मसाला थोडासा शिजू द्यायचा आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये आता पनीर घालणार आहोत। तर हा बघा, हा मी एक 5 मिनिट हे शिजायला ठेवलं होतं। आता हे मी पूर्ण पनीर ह्याच्यामध्ये घालून घेते, पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं, वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। तर ही बघा अशी ही आपली पनीरची, घरगुती पनीरची भाजी किती मस्त दिसते बघा। ही आपण आता बनवून तयार झालेली आहे। आणि ही तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं ग्रेव्ही अजून वाढवू शकता, पण मला अशी आवडती म्हणून मी अशी बनवली आहे। बघा किती छान दिसते भाजी, आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।